हरिओम. मी अरुणा वीरा देवचक्के स्नेहनगर उपासना केंद्रामध्ये सध्या आहे. मी 2004-05 साली सिटी केंद्रामध्ये जात होते औरंगाबादला. तर औरंगाबादला त्या केंद्रात जात असताना तिथं भरपूर संख्या असायची श्रद्धावानांची. मग कधी आपल्याला जरी इच्छा झाली आरती करायची किंवा आपल्याला बापूंचं काही सेवा करायची तरी विशेष मिळायची नाही, कारण कार्यकर्ते पण खूप होते आणि श्रद्धावान पण खूप. मला नेहमी असं वाटायचं, बापू मला काहीच सेवा मिळत नाही, बापू माझी काहीच सेवा होत नाही. मग मला त्याचं नेहमी वाईट वाटायचं. पण मीच विचार करायचे की आपण तेवढे भक्ती नाही आहे आपली, आपण एवढ्या लोकात आपल्याला कशी मिळणार, हे आधीचे जुने लोक आहेत कार्यकर्ते, पण आपल्याला कशी मिळेल. आणि एके दिवशी असं झालं की ते केंद्र एक वेगळं झालं आणि त्या वेगळं झाल्यानंतर आमचं स्नेहनगर उपासना केंद्र म्हणून सुरू झालं. मग ते आम्ही स्नेहनगर उपासना केंद्र गेल्यानंतर मग तिथं मात्र मी केंद्रप्रमुख म्हणून कार्य करायला मिळालं. मला इतका आनंद झाला, बापू काय मला खूप छान वाटलं रे बापू, मला खूप छान. पण मग त्याच्यानंतर माझी पोस्टाची नोकरी, घरचे खूप व्याप, मिस्टरांचा जरा कडक स्वभाव आणि मुलींचं जरासं शिक्षण, सासू सासरे, असं करता करता मला बापूंची सेवा माझ्याच्याने जेवढी पाहिजे तेवढी करणं होत नव्हती. आजही नाही. तेव्हा मी नेहमी बापूंना कंप्लेंट करायचे, बापू मला ना जेवढी पाहिजे तेवढी तुझी सेवा नाही होत, माझी भक्ती आहे पण मी जेवढी करू शकत नाही आहे एवढी सेवा माझी. नेहमी वाईट वाटायचं मला. तर मी असंच सच्चिदानंद उत्सव आला. मी आपली सगळ्यांना बापूंचं अनुभव कीर्तन सांगायचे, पण मला जास्त असं सेवा करायला कुठे बाहेरगावी जाणं वगैरे नाही जमायचं. मग मी म्हणायची काय करावं बापू, कशी मी सेवा करू सांग बरं. तेवढ्यात ते सच्चिदानंद उत्सव चालू झाला. मग सच्चिदानंद उत्सव चालू असताना मी आपल्या सगळ्यांना समजून सांगायचे, मैत्रिणींना ते असं आहे बरं का तसं आहे. मग जे नवीन भक्त आले होते आमच्या केंद्रात स्नेहनगरच्या, त्यांना मी 2-3 मैत्रिणींना असंच म्हटलं, हे चला ना म्हटलं, तुम्हाला मी सच्चिदानंद उत्सवचा इतका सुंदर अनुभव आहे म्हटलं आम्हाला दरवर्षी, तुम्ही पण घ्या ना पादुका. आणि त्या म्हणे नाही गं आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही कसं करणार. अगं मी सांगते ना सगळं समजावून तुम्हाला, आपण कसं मांडू काय. आणि पुस्तक आहे म्हणजे बापूंकडं काय कर्मकांड नाही आहे जास्त वगैरे, बापूंकडं भोळी भक्ती खूप छान आहे म्हटलं आपली. जसं आपण बापू आपल्या चुका कधीच स्वतःच ॲक्सेप्ट करतो म्हटलं, स्वतः आपल्याला नेहमीच माफ करतो. बापूंकडं चुकलं तरी काही नसते गं, करा ना. मग माझ्या 2-3 मैत्रिणींनी काय केलं आणि मला मागेपासून आपल्या सिटी केंद्रापासून सुनीता विराणी वगैरे सांगितलं की बापू घरी आला म्हणजे आपण समजायचं की आपला भाऊ आला आहे, की आपले वडील आलेत. त्यामुळे त्या दृष्टीने आपण बापूंकडे बघितलं की आपल्याला कळतं की आपल्याला आपल्या घरातल्यासारखं बापूला ट्रीट करायचे. आपण जसं आपल्या भावावर प्रेम करतो तसंच बापूवर प्रेम करायचे, वडिलावर करतो तसंच प्रेम बापूंवर करायचे. मग मला हे जे माझ्या डोक्यात बसलेलं होतं, त्यामुळे मी त्या मैत्रिणींना तेच समजून सांगितलं की सच्चिदानंद उत्सवमध्ये पादुका जर तुम्ही घरी आणल्या तर तुम्ही काय करायचं, जसं की आपले कोणी वडील आलेत आपल्या घरी, असं आनंदाने आपण कसं खूप दिवसांनी आल्यावर तुकडा उतरून टाकतो वगैरे, अशा पद्धतीने आपण त्यांना आत घ्यायच्या पादुका. त्याचा आपण 5 दिवस छानपैकी सोपं आहे, आपल्याला म्हणायला पण अवघड नाही आहे वगैरे. तर मग तरी पण त्यांचं म्हणणं काय, तू प्राणप्रतिष्ठा करताना आमच्याबरोबर आमच्या घरी ये बाबा, काही मांडण्यात चूक नको. अगं म्हटलं काही नसतं बापूंकडे, तरी मी तुम्हाला येते तुमच्या घरी. मग मी काय केलं, त्या दिवशी ज्या दिवशी आपली शनिवार असतो दत्त जयंती आधी, प्राणप्रतिष्ठा बसवताना त्या मैत्रिणींच्या घरी गेले आणि त्यांचे कलश वगैरे व्यवस्थित आहे. म्हटलं हे असंच बरोबर आहे, एकदम बरोबर. म्हटलं आता घाला पिवळी साडी, बसा छान प्राणप्रतिष्ठेला, असं म्हणून वगैरे सगळं 2-3 समजावून सांगून 2-3 घरी जाऊन मी आपली घरी आले. मी घरी आले तोपर्यंत 12 वाजले होते. मी म्हटलं बापू मला खूप उशीर झाला रे, 12 वाजले प्राणप्रतिष्ठेला बसायला. म्हटलं मग मी लगेच सगळी तयारी करून ठेवली ती. मी आपली पिवळी साडी वगैरे नेसली. घरात कोणीच नव्हतं. मिस्टर सकाळी बजाजला गेले होते आणि मुलगी कॉलेजला गेली होती. म्हटलं चला शांत छान, मला अशीच पूजा करायला आवडते. म्हणजे चला आता एकाग्रतेने बापूंची पूजा होईल. ठीक आहे, उशीर झाला म्हणजे बापूच माफ करेल आपल्याला, 12 वाजले तर असू दे. म्हणून मग मी ती कलश वगैरे मांडून मी अशी पिवळी साडी वगैरे घालून आपल्या सच्चिदानंद उत्सवाच्या पादुकांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बसल्यानंतर काय झालं, मी म्हटलं सुरुवात करायच्या वेळेस पहिल्यांदा आपण गणेश गायत्री मंत्र म्हणतो. तो गणेश गायत्री मंत्र मी सुरू केला. बापूंनी एक सांगितलं होतं, मी ते पण त्या मैत्रिणींना सांगितलं की जर आपण बापूंच्या पादुका घरात घेऊन आलो तर बापूंनी सांगितलेलं आहे की पादुका सच्चिदानंद उत्सवात तुम्ही जर करत असेल तर मी तुमच्या घरी येतो आणि पूजा करताना तुम्ही दारं उघडे ठेवा, असं बापूंनी सांगितलेलं आहे. तर आता हे काही माझ्या डोक्यात नाही. मी आपल्या लोखंडाचं दार पुढचं लावलेलं होतं, कडी आणि लाकडी दार थोडंसं उघडं होतं. आणि मग मी पूजेला बसले तर माझ्या मनासारखं बापू मला उशीर झाला, आता करते छान मन लावून, असं तसं आपलं मन हवे चाललं होतं माझं आपलं. आणि मग मी तो गणेश गायत्री मंत्र सुरू केला. एकदंताय धीमहि विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, असा मी सुरू केला. तो 21 वेळा म्हणायचा असतो सुरुवातीला. एक 5-7 वेळाच तो मंत्र म्हणून झाला. 5-7 वेळाही नाही मंत्र म्हणून झाला, तोपर्यंत कडाड आवाज आला घरामध्ये.
मग एवढा मोठा आवाज कशाचा झाला म्हणून मी एवढी घाबरून गेले. मी म्हटलं चला म्हणून मी किचनमध्ये जाऊन बघितलं तर किचनमध्ये काहीच नाही, गॅस ओटा वगैरे सगळं व्यवस्थित आहे. बेडरूममध्ये जाऊन बघितलं, म्हटलं एवढा आवाज कशाचा, बेडरूममध्ये काही नाही आहे, वर बाहेरही काही नाही काढलं. म्हटलं जाऊ दे आपण मध्येच उगीच उठलो बरं असू दे म्हणून मी परत येऊन बसले जागेवर. आणि तरी माझं लक्ष नाही, माझं परत सुरू झालं एकदंत आहे धीमही तन्नोदंती असं म्हणत म्हणत बघते तर माझ्या खाली साडी ओली झालेली. म्हणून मी बघितलं समोर एकदम, तर जे आपण ओम लिहून 5 नारळ ठेवतो सच्चिदानंद उत्सवाला, पादुकांच्या पुढे 5 नारळ ठेवतो ओम लिहून, तर त्यातला मधला नारळ बरोबर उभा 2 पाका झालेला आणि त्याच्यातलं सगळं पाणी माझ्या पायाखाली आलेलं. अरे बापरे म्हटलं, हा तर नारळ फुटून पाणी माझ्या पायाखाली आलं. मला इतकं डोळ्यातनं अश्रुधारा सुरू झाल्या. काय रे बापू म्हटलं, किती आनंद देतो तू पूजा करताना. म्हटलं खरोखर बापू म्हटलेलं आहे की मी येईन म्हणजे येईनच. आपण खरंच मनोभावना केलं तर बापू येतोच आपल्या घरी पादुका पूजनाच्या वेळेस. हा तर माझा इतका छान. म्हणूनच मी म्हणते की एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु असे.